हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज ब्लॉग स्टार्ट करते आहे. दुपार झाली आहे बघा. जरा सर्व कामं होती सकाळ म्हणजे म्हणतात ना, सकाळपासून सर्व कामं चालू होती माझी. काही वेळ नाही मिळाला सकाळी स्टार्ट वगैरे करायला. आणि अनामिकाची मस्ती बघा कुठे चढली आहे तुम्हाला दाखवते एक सेकंड. हे बघा बघा दिसते. हे बघा बघा असे उद्योग चालू असतात, काही विचारूच नका. आता खाली उतरते येते बघा, वारा लागतोय ना, इथे थांबली आहे बघा. तर लाईट वगैरे ना गेली होती जरा, म्हणजे मग अशीच. पण ठीक आहे, लाईटवर सोल्युशन आता निघालं आहे, त्यामुळे जरा काही वाटत नाही आहे. गेली होती 2-3 वेळेला असं झालं होतं. काय माहीत नाही, ह्या वर्षी भयंकरच जाते सारखी. उन्हाळा पण मोठा असल्यामुळे असेल कदाचित. उतरली बघा. आता तिला यायचं आहे आतमध्ये. ये इकडे ये घेते. हे बघा, इथे ड्रॅगन फ्रूट घातलं होतं, ते खाऊन झाले तिचं. ते बघा. आणि ती बघा आता कशी येते वरती बघा. ती सगळीकडे आता तिचा वावर, काय विचारूच नका. म्हणजे मला तर काय तिला सांभाळावर वगैरे लागत नाही, कारण आधी छोटी होती थोडीशी तेव्हा सांभाळावं लागायचं तिला. आता बिलकुल नाही, हे तिला सांभाळावं लागतं. छान मस्तपैकी खेळते, खाते, पिते, सगळीकडे फिरत असते. तिचं ती बरोबर करते सर्व गोष्टी. तर मस्त सकाळी टिफिन वगैरे दिला चेतन सुद्धा कामाला गेलेला आहे. छानपैकी जरा आता वरण भात वगैरे जरा केला आहे, जरा नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. अशा सर्व गोष्टी चालू आहेत. तर बघूया, चला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे सर्व आवरायचं आहे मला. हे बघा, हे आता थोड्या वेळानंतर मी सर्व आवरते, कारण हे बघा सर्व आहे ना, जरा मला खोबरं पण किसून ठेवायचं आहे. हे बघा दिसते तुम्हाला. सकाळी थोडीशी भाजी केली होती. हे बघा अशी मटकीची केली होती, बटाटा घालून भाजी. पण ती थोडीशीच केली होती, जास्त नाही केली होती. थोडी मटकी मी भिजत घातली होती आमटीसाठी. मग त्याची किती होणार मला सांगा भाजी. त्याच्या त्यांना डब्याला दिली, थोडीशी उरली. बघा, खोबऱ्यातून किसायचं आहे मला. इकडे भात वगैरे केला आहे. इकडे छान असं आहे बघा, वरण पण केलेलं आहे. गरम आहे थोडंसं म्हणून उघडं ठेवलं आहे. हे बघा वरण केलं आहे. आणि इथे हे बघा लाल माटाची भाजी पण केली आहे, दिसते. हे बघा, तर आता ती पण झाली आहे, शिजली आहे. जर आता खोबरं थोडंसं किसते, त्या भाजीमध्ये पण टाकते जरा थोडंसं किसून, आणि आवरून घेते. जरा नैवेद्य दाखवते वरण भाताचा, दह्याचा आपल्या. आणि मग त्यानंतर मी पण जरा जेवून घेते थोडंसं, आणि हे सर्व आधी आवरते बाबा. हा असा पसारा मला बिलकुल आवडत नाही किचनमध्ये, पहिली गोष्ट. तर सकाळपासून कामच करते, आज काय विचारू सगळं. लादी, कपडे, भांडी, मग त्यानंतर माझी सर्व कामं, असं सर्व. अजून केस पण बघा पुसायचे, सर्व तसंच आहे. चला या सर्वांनी पटकन जेवायला. बघा मस्तपैकी वाढून घेतलंय मी वरण आणि राईस. इकडे घेतले छानपैकी लोणचं आंब्याचं, दही घेतली आहे, ही घेतली आहे भाजी लाल माठाची. त्याला उशीर झाला, मग मी आता काही खोबरं किसलं नाही, जाऊ द्या म्हटलं, नंतर वगैरे किसते, नंतर मग घालते त्याच्यामध्ये. कारण वाजले आता बघा 2-2:30 वाजले हो, मला उशीर झाला. त्यानंतर ही सकाळी केलेली मटकीची भाजी बटाटा घालून, आणि ही आहे कच्च्या केळ्याची भाजी. इकडे आहे वरण भात. ही कच्च्या केळ्याची भाजी आहे ना, काल रात्री बनवली होती मी, मग आता तिला जरा शिटी काढली एक भातासोबतच. आणि मी घेतली आहे आता, कारण मला खूप आवडते, माझी खूप फेवरेट आहे. तर मी असं कधी कधी बनवत असते, जेव्हा कधी की चला केळ्याची भाजी बनवूया, तर मी बनवते नक्की. तर चला सर्वांनी या जेवायला. जेवण करायला बसते आहे. अनामिकाला सुद्धा तिकडे टोमॅटो वगैरे खायला दिलं आहे, तर ती पण तिकडे खाते आहे. गवार दिले जरा तिला खाण्यासाठी, तर ती सुद्धा खायला बसली आता. पण आतमध्ये ठेवले पिंजऱ्यात, आणि मी इकडे जेवायला बसले. तर सर्वांनी या जेवायला माझ्यासोबत. मी एकटीच आहे, चेतन तर कामाला गेला आहे. चला. हॅलो, नमस्कार मंडळी, कसं आहे सर्व? बऱ्यात ना? गुड इव्हनिंग सर्वांना. तर मंडळी, कामावरनं आलो आता, चहा वगैरे घेतला म्हणता, आणि मी. आणि आता बघा आमच्याकडे आज थोडा इन्व्हर्टर आम्ही त्यासाठी बघा आलं. तर बघा अंकल आलं तिकडे इन्व्हर्टर आणि बॅटरी घेऊन. हो, लाईट एकसारखं जात राहते, खूप त्रास होत राहतो. विचार केला इन्व्हर्टर बसूया म्हणून. मी पण जरा वरती जरा थोडी जागा खाली करतो पोटमाळ्यावरती. ऑलरेडी कनेक्शन आहे. अनामिका पण आहे बघा, बसले इकडे. काजू खाते ते. करायला पाहिजे. मंडळी ते चेक करतात लाईटिंग, आणि ते इकडे लावणार आहेत इन्व्हर्टर. काका नेहमी येत असतात इथे. जरा सामान काढून ठेवलंय बघा, तिकडचं सामान नंतर मग आम्हाला लावायला लागेल. हे काकांनाच बोलत नेहमी आम्ही लाईटिंगचं काम करायला. म्हणता बसले इकडे. त्यांचं कनेक्शन चालू आहे मंडळी.
इधर भी कितना 2 पॉइंट रख रहे हैं ना, 2 और 1। बघा मंडळी, त्यांचं चालू आहे चेकिंग. अंदाज झाला बघा. इधर आपका सब रहेगा, सब पॉइंट रहेगा. हाँ, 0 को मानता है ना, ये दोनों का सब है. कनेक्शन पहिले होणार का? काय माहिती का, मला कनेक्शन करना पड़ेगा असं काहीतरी मला. इकडे इधर क्या अंकल कनेक्शन नहीं है क्या? इधर ये नहीं कनेक्ट. चलना चाहिए, अभी बंद किया ना. हां. आता मंडळी ते इकडे 2 पॉईंट चालू करणार आहेत आणि फॅन. अरे पूरा वो लेग काम था ना, खाली अपने को क्या करना तर झालं त्यांचं कनेक्शन करून. आता ते इन्व्हर्टर चालू करून बघतील मंडळी, मग आपल्याला कळेल कुठलं कनेक्शन झालं आहे ते. हाँ अभी भी वाला सीधा बात. ते ना बघा इन्व्हर्टर लावतात मंडळी. बॅटरी मोठी असते ना. ही 150ची आहे ना बॅटरी आपली. ये कितना दिन चलता है चार्जिंग करने के बाद? क्या क्या चलाएंगे? लाइट फैन 3 मतलब एवढं मोठं आहे इन्व्हर्टर आपला. ये बाल्टी निकालना पड़ेगा. लगाने के बाद इसे ऑन करिए ना, इसी को ऑफ किया, ऑन करिए. इनका ऊपर आपने लगाया, अब चले ना चलना वो बताए ना करना. ये नहीं, ये चालू है बाथरूम बाहर का चालू है. वो लाइट है ना, अभी जितना इन्वर्टर पर आएगा ना. अभी देखिए इसका भी दुकान है. ते बघून घे म्हणता काय सांगतात. हाँ नहीं इसका देखिए मैं पकड़ रहे गरम है ना. हाँ तो गाड़ी देखिए भाई गर्मा तो कैसा कलर दुकान तो मेरा इधर कम से कम 25-30 साल से इधर था. फायनली इकडे बघा काय चालू आहे माझं. मी आता आमटी बनवली नाही आहे, पण हे बघा रात्रीची आमटी आहे ना, हे बघा छानपैकी एवढी होती म्हणून मी काही केली नाही. हे बघा छान आमटी बनवली ती काल मसूरच्या डाळीची, पण त्याच्यामध्ये मी सर्व घातलं आहे बघा. बीट पण घातलं होतं, त्यानंतर बटाटा घातला होता, अशी छानशी बनवली होती. आणि इथे बघा थोडंसं आता काय बनवलं, रस्सा बनवला आहे मी. हे बघा मस्तपैकी काय हे ओळखलं का, छान असं रस्सा बनवला आहे. ह्या रस्स्यासोबत पण राईस खाऊ शकते, जरा भात पण लावला आहे मी. हे बघा इकडे सकाळी जरा पोहे केले होते नाश्त्यासाठी. हे बघा चेतन गेलेलं आहे कामावरती. हे बघा तर चला आता जरा जेवण वगैरे घेते, आवरून घेते सर्व. तसं पण सर्व आवरलं आहे मी. हे बघा भांडी वगैरे होती ती पण सर्व घासली आहे. त्यानंतर परत हे बघा इकडे अशी
बाकी अनामिकाला सुद्धा खायला केळं वगैरे दिलंय सर्व. हे बघा जरा घालते, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. आणि इथे बघा शोनला दिलं होतं केळं खायला तर तिने खाल्लंय आणि ती बसली आहे खाली जाऊन. ऊन किती पडलंय बघा, ऊन बघा, काय विचारूच नका.